तीर्थयात्रेसाठी गेलेल्या नेपाळमध्ये बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 27 जण मयत तर 16 जण गंभीर जखमी। पोखराहून काठमांडूला जात असताना 43 जणांनी भरलेली यूपी बस मर्शागडी नदीत कोसळल्याने अपघात। नेपाळमध्ये पोखरा काठमांडू दरम्यान 23 ऑगस्ट 2024 रोजी उत्तर प्रदेशातील बस सकाळी 11:30 वाजच्या सुमारास मर्शागडी नदीत कोसळल्याने तीर्थयात्रेसाठी गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील 27 जण मयत तर 16 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातातील 16 जखमींना हेलिकॉप्टरने काठमांडूला उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, तर 27 जणांचे मृतदेह अंबुखैरणी नगरपालिकेत ठेवण्यात आले आहेत। त्यात काही जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे। मयत व जखमी सर्व भाविक जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव तडवेल परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील भाविक तीर्थयात्रेसाठी पोखराहून काठमांडूला घेऊन जाणारी UP53 FT 7623 क्रमांकाची गोरखपूरच्या केसरवाणी टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीची बसला नेपाळमधील तनहुन जिल्ह्यात अंबुखैरणी गावाजवळ शुक्रवारी सकाळी 11:30 वाजच्या सुमारास हा अपघात झाला। या बसमध्ये 46 भाविक असल्याचे व सदर बस 8 दिवसांच्या मार्ग परमिटने 20 ऑगस्ट रोजी बेलिया चेकपॉईंटवरून नेपाळमध्ये दाखल झाली होती। पोखरा येथील स्पोर्ट्स हॉटेलमध्ये 2 दिवस मुक्काम केल्यानंतर आज बस काठमांडूला रवाना झाली होती। दरम्यान सदर बस अपघातात 27 भाविकांचा मृत्यू झाला तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत। त्यात देखील काही गंभीर असल्याचे तनहुनचे जिल्हाधिकारी जनार्दन गौतम यांनी सांगितले। अपघातानंतर नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी दाखल झाले होते।